देशभरात राज्यभरात दिवाळीचा उत्सव आपल्याला सगळीकडे साजरा होताना पाहायला मिळतोय। सगळीकडे आनंद आणि प्रकाशाचा पर्व हा उत्साहात साजरा केला जातोय। राजकीय नेते देखील यामध्ये मागे नाही आहेत। राजकीय नेते देखील फटाक्यांची खरेदी असेल, फराळ बनवण्याची लगबग जे त्यांच्याही घरात दिसते। शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे जे आहेत ते सोलापुरातल्या एका फटाक्या स्टॉलवरती फटाके खरेदी करण्यासाठी आले, तर वेगवेगळ्या पद्धतीचे फटाके जे आहेत ते खरेदी करतात। ज्योतिताई, स्वागत आहे तुमचं ABP माझामध्ये। आणि फटाक्यांची खरेदी तुम्ही दिवाळीच्या निमित्तानं करताय, काय सांगाल, कशा पद्धतीने दिवाळी साजरी होती? नमस्कार। ABP माझाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातल्या सगळ्यांनाच दिवाळी या प्रकाश पर्वाच्या मला मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत। पहिल्यांदाच म्हणजे आपण मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये बघत होतो की सगळ्या सणांच्यावरती निर्बंध होते, पण सन्माननीय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आल्यापासून पहिल्यांदाच सगळे सण हे निर्बंधमुक्त आणि जल्लोषात साजरे होत आहेत। तर हा जल्लोष, हा आनंद सगळीकडेच भरून राहिलेला आहे आसमंतामध्ये। सर्व बांधवांची, भगिनींची दिवाळी सुखाची, समृद्धीची, भरभराटीची आणि प्रकाशमयी जाओ, ह्याच मी शुभेच्छा देऊ इच्छिते। खरं तर तुम्ही फटाक्यांची खरेदी करण्यासाठी आलेला आहात। राजकीय क्षेत्रामध्ये देखील फटाके फुटत असतात वेगवेगळ्या पद्धतीचे, तुम्ही तर अटॉम बॉम्ब अनेकांवरती टाकलेले आहेत। कुठली फटाके खरेदी करताय? खरं तर इतर वेळेला दिवाळीलाच फक्त फटाके फुटतात, पण राजकीय क्षेत्रामध्ये तर रोजच फटाके फुटत असतात, त्याला आपण टाळू शकत नाही। सगळ्याच पद्धतीचे फटाके खरेदी केलेले आहेत, कारण शेवटी म्हणजे काय म्हणतात, व्हरायटी असली पाहिजे। मला असं वाटतं की आपण एक जरा वेगळा प्रकार करून बघूयात। वेगवेगळ्या पद्धतीचे फटाके घेतले, या जर फटाक्यांना नावं द्यावे लागले असतील राजकीय नेत्यांचे, तर कोणाला कुठला फटाका म्हणता येईल? तर मला काही नावं देऊ शकाल? तुम्ही अडचणीच टाकताय मला। तरी प्रयत्न करून बघूयात। हे कुठला फटाका आहे आणि काय नाव? मला वाटतं हा विस्लिंग व्हील आहे, आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की मला दुकानदारांनी आत्ता सांगितलं की हे एका बाजूने जर पेटवलं तर ते दुसऱ्या बाजूनं पण फिरतं, दोन्ही बाजूने पण फिरतं। त्यामुळे मला वाटतं की हा फटाका म्हणजे सिल्वर ओकवरचे सन्माननीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब, कारण ते कधी कुठल्या बाजूनं फिरतील याचा अंदाज भल्याभल्यांना महाराष्ट्राच्याच काय पण भारताच्या राजकारणात लागलेला नाही आहे। सगळ्यांची मती गुंग करून टाकणारी बारामती, दिस इज विस्लिंग वूड। सुरुवातच ज्येष्ठ नेत्यांपासून केलेली आहे, म्हणजे सुरुवात धमाकेदार झाली आहे। पुढं अजून काही देता येतील ना? नक्कीच। हे हेलिकॉप्टर आहे दादा, काय वैशिष्ट्य आहे हेलिकॉप्टरचं? खाली आपण जमिनीवर जेव्हा लावतो, ड्रोन कॅमेरा कसा वरती फिरत जातो, त्याच्या प्रकारे तो ड्रोन कॅमेरा वरती फिरतो, आणि हा वरतीच असतो। तर हे हेलिकॉप्टर ड्रोन कॅमेरासारखं फिरतं। मला वाटतं की उद्धवजी वाकरे हे हेलिकॉप्टर, ड्रोन कॅमेरा, कारण त्यांचं संपूर्ण आयुष्य हे ड्रोनमधून, हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करण्यामध्ये गेलेली आहे। जमिनीशी, तळागाळाशी त्यांचा कधी कॉन्टॅक्टच नाही आहे। ज्यावेळेला हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेची बांधणी करत होते, किंवा धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्यासारखे शिवसैनिक अंगावरती लाठ्याकाठ्या झेलत होते, त्यावेळेस उद्धवजी वाकरे हे आपल्या सत्तास्थानाची मलई लाटत हेलिकॉप्टरमधून फक्त फोटोग्राफी करत फिरत होते। आणि आजही त्यांचं हेलिकॉप्टर हे जमिनीवर अजिबात उतरलेलं नाही, जनसामान्यांशी, तळागाळाशी त्यांची नाळ जुडलेली नाही। त्यामुळे उद्धवजी वाकरे हेलिकॉप्टर। एक खरं तर फोटोग्राफीचा उल्लेख झाला आहे, फोटोग्राफीचा देखील एक फटाका येतो, फोटो फ्लॅश नावाचं, हे कोण असू शकतं? फोटो फ्लॅश, मला आत्ताच या दादांनी सांगितलं की हा फ्लॅश पडतो, पण हा अत्यंत शांतपणे, संयमाने पडतो। त्यामुळे मला वाटतं की अतिशय संयमाने राजकारण करणाऱ्या नीलमताई गोरे यांना मी फोटो फ्लॅशची उपमा देऊ इच्छिते। अजून हे बटरफ्लाय आहे, आणि ह्या बटरफ्लायचं वैशिष्ट्य असं आहे की बटरफ्लाय खूप रंगीबेरंगी दिसतं, पण हे बटरफ्लाय असं सुई सुई असा आवाज करत फिरतं। आवाज ह्याचा खूप मोठा आहे का? मीडियम साईज, एकदम छोटा आहे ना, म्हणजे अगदी असा सुई असा आवाज येतो, आणि थोडक्यात फुलपाखरूसारखं अत्यंत नाजूक, रंगीबेरंगी आहे पण नाजूक आहे, आणि अतिशय कोमल असा आवाज सुई सुई करत फिरतं। त्यामुळे आपल्या खास आवाजासाठी प्रसिद्ध असणारे आदित्यजी वाकरे यांना मी ह्या फुलपाखराची उपमा देईन। म्हणजे बघा की गगनभरारी घ्यायची असेल तर गरुडाचं बळ पाहिजे। सुरुवातीपासून अत्यंत ऐशोरामा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांच्या पंखामध्ये फुलपाखरा एवढंच बळ असतं। पुढचा फटाका पुढचा फटाके हो, खरं खूप वेगळे वेगळे आहेत। आणि इथे आपण बघतोय की ही सापगोळी, नागगोळी, आणि ह्या नागगोळीचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये आग सुद्धा नसते, आवाज सुद्धा नसतो, परंतु धूर सोडून आजूबाजूचं वातावरण काळकुट्ट करण्याचं काम मात्र हे करत असतं। त्याच्यामुळे मला वाटतं की आमच्या सुषमा अक्का या नागगोळीसारख्या आहेत।
त्यामुळे नेहमीच आरोपांची राळ उठवून आजूबाजूचं वातावरण प्रदूषित करणं आणि काळं करणं याचं काम ते अत्यंत चोख करतात. वा, इथं ॲटम बॉम्ब येतं. या ॲटम बॉम्बची जर उपमा द्यायची असेल तर ती कोणाला द्यायला लागेल? इथे असणारा सुतळी बॉम्ब म्हणतो आपण त्याला. सुतळी बॉम्ब म्हणा किंवा ॲटम बॉम्ब म्हणा, मला वाटतं की अत्यंत आवाज हा मोठा असतो, धमाका असतो. जर आजूबाजूला कुणीही मोठा माणूस असेल किंवा कितीही गर्दी असेल तरीसुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याची क्षमता आणि ती ताकद ह्या ॲटम बॉम्बमध्ये असते. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रत्येक निर्णय तेवढा धडाडीनं घेतात आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये तेवढं सामर्थ्य असतं. त्यामुळे मला ह्या ॲटम बॉम्बची उपमा त्यांना द्यायची आहे. अजून काँग्रेसचा नेता राहिलं वाटते. काँग्रेसचे नेते कधी सुचत आहेत त्या फटाक्यांना पाहून? काँग्रेसची जी नेते मंडळी आहेत ना, ती सध्या खरं तर हे चायनाचा माल आहे, पण खरं तर चायना माल बॅन आहे, तरीसुद्धा हा चायना माल इथं ठेवलेला आहे. आणि सध्या काँग्रेसची अवस्था ही मला वाटतं की टिकल्या उडवणाऱ्या, म्हणजे खरं तर सन्माननीय ज्येष्ठ नेते काकासाहेब पवारांनीच सांगितलेलं होतं की आता काँग्रेसची अवस्था जीर्ण झालेल्या वाड्यासारखी झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसचे जे कुठले नेते असतील त्यांचं नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे हे चायनाची बंदूक आणि ह्या टिकल्या वाजवत बसण्याशिवाय दुसरं कुठलंच काम त्यांना आता राहिलेलं नाही आहे. मुख्यमंत्री राहिलेत वाटतं. मुख्यमंत्र्यांसाठी कुठला फटाका? मुख्यमंत्र्यांच्यासाठी खास इथे मी खरं तर हे इथं आणून ठेवलं. खरं तर हे आपण बघितलं की हे आनंदाचं झाड आहे आणि याचं तुम्ही वैशिष्ट्यच बघा की हे ट्रायकलर झाड आहे ज्याला आपण म्हणतो. तर त्यामुळे मला वाटतं की ही आमची त्रिशूळ आघाडी आहे. हे आमचं ट्रिपल इंजिनचं सरकार आहे की जेव्हा हे पेटतं त्यावेळेस जनसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद येतो, उजेड येतो. आणि सन्माननीय मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री, गोरगरिबांचे, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना मात्र ह्या आनंदाच्या झाडाची उपमा मी देईन. हे आनंदाचं झाड आहे दोन्ही अर्थानं, कारण ते आले, आनंदाचा शिधा जनसामान्यांच्यापर्यंत पोहोचला. महाराष्ट्रात जन्माला येणारी प्रत्येक लेक आता लखपती होणार आहे. महिलांच्यासाठी 50% STमध्ये सवलत मिळाली. असे अनेक निर्णय घेतले की महात्मा फुले जनआरोग्य योजना 1.5 लाखाची 5 लाख केली, रेशन कार्डाची अट हटवली. त्यांच्या अशा अनेक निर्णयांच्यामुळं आज प्रत्येक जनसामान्यांच्या, गोरगरिबाच्या झोपडीच्या अंगणात हे आनंदाचं झाड लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्याही अर्थानं ते आनंदाचे झाड आहेत, कारण धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचे ते शिष्य आहेत, धर्मवीरांचे ते कर्मवीर आहेत. आणि हे झाड आजूबाजूचा सगळा आसमंत प्रकाशित करतं आणि याच्या प्रकाशाची फुलं जेव्हा अंगावरती पडतात तेव्हा प्रत्येकाचं जीवन उजळून निघतं. अशाच पद्धतीचं प्रकाशमयी नेतृत्व हे एकनाथजी शिंदे साहेबांचं आहे. थांबायचं होतं की आणखी कोणी नेता अजून शिल्लक राहिला इथे त्यांचं? आपण हे जे बघतोय हे रॉकेट आहे. बरोबर. आणि ह्या रॉकेटचं वैशिष्ट्य असं आहे की हे रॉकेट आसमंतामध्ये जातं, आकाशामध्ये जातं. आणि आमचे युवा नेते सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांना मी ह्या रॉकेटची उपमा देईन, कारण गगनभरारी घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. संघर्षातून त्यांचं व्यक्तिमत्व घडलं आहे. त्यांच्यासाठी एवढंच म्हणेन की जिंदगी की असली उडान बाकी है, इरादों का सही इम्तिहान बाकी है, अभी तो उन्होंने नापी है मुट्ठी भर जमी, अभी उडान के लिए पूरा आसमान बाकी है. आणि सगळ्यात शेवटी मला वाटतं की फुलबाजा कुठे गेल्या? त्या फुलबाजांना आमच्या सोलापुरी भाषेमध्ये सुरसुरबत्ती म्हणतात. मला वाटतं दुसरीकडे कुठे हा शब्द प्रचलित आहे किंवा नाही मला माहीत नाही, पण सोलापुरी लोक, खास सोलापुरी भाषेत ह्याला म्हणतात सुरसुरबत्ती. तर राजकारणामध्ये नेहमीच काहीतरी बोलत असणाऱ्या आमच्या सुप्रिया अक्का असतील, प्रियांका चतुर्वेदी असतील किंवा महुआ मोइत्रा असतील, ह्या ज्या सगळ्या नेत्या आहेत ना, मला वाटतं की ह्या सध्या फक्त ह्या सुरसुरबत्तीसारखी तात्पुरतं थोड्या वेळापुरतं पेटायचं आणि विझायचं एवढंच काम त्या करत आहेत. आणि सगळ्यात शेवटी राहते ती म्हणजे ही लवंगी फटाकडी, की ज्याच्यामध्ये लसूण फटाकडी आहे नाही, ही लसूण फटाकडी आहे. असं त्याला आपटावं लागतं, तेवढ्यापुरतंच पेटतं आणि तेवढ्यापुरतंच विझतं. मला वाटतं की सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्या लसूण फटाकडीचं काम रोज सकाळी 9 वाजता मीडियासमोर येऊन संजय राऊत हे करताय. अंगात नाही बळ पण चिमटा घेऊन पळ, नुसतंच असं एखादी काडी टाकायची आणि मग बाजूला पळायचं, हे काम ते करतायत. थांबूयात खरं तर ताईनं जसं सुरुवातीला सांगितलं की सगळे लोक जरी दिवाळीमध्ये फटाके फोडत असले तरी राजकारणात फटाके फोडण्याची प्रक्रिया ही वर्षभर आणि नित्यनेमानं सुरू असते आणि त्याचेच अनुभव आपण आत्ता या माध्यमातून घेतलेत. सगळ्यांना ABP माझाच्या माध्यमातून दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थांबूयात आपण इथं. कॅमेरा पर्सन अयूब कादरीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.